195 नंबरच्या बिल्डिंगमध्ये जाऊया आणि मनीषा कांबळे वाट बघताय त्या वहिनीला. एवढं थरथरतायत त्या, डोळे बंद केले नाही तर डोळ्यात गेलं असतं कोण. नाव सांगा. मनीषा शैलेश कांबळे. माहेरचं नाव? मनीषा हिरामन भवार. माहेर कुठलं? पुणे. ओळख करून द्या वहिनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. मोठा मुलगा. नमस्कार. हे छोटा. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. माझी मोठी बहीण. नमस्कार. माझी फ्रेंड. बाय. हे पण फ्रेंड. बाकी सगळे फ्रेंड आमचे बिल्डिंग मधले सगळे. बिल्डिंग मधले. हां. चला सुरुवात करूया गप्पा. घाबरलाय तुम्ही आज? थरथरलाय? काय झालं? नाही, मी टेन्शन नाही आलं. तुम्हाला माझी इच्छा होती की तुम्ही माझ्या घरी यावं. खूप प्रयत्न केलेले मी. मला खूप एक्साइट झाले तुम्हाला पाहून. खूप आनंद वा झाला. वा वा वा, छान. बालपण कसं गेलं तुमचं? बालपण खूप परिस्थितीमध्ये गेलं. एकदम आम्ही मार्केट आहे ना, पोहे IIT मार्केटचं, तिथे राहायचं. छोटंसं घर. आम्ही 4 बहिणी आहे, 1 भाऊ आहे आणि वडील IIT मध्ये कामाला होते. तर एका घरातच होते आणि आई स्वयंपाकाचं काम करायची. तर असं आठवणसारखं नाही काय. कसं झालं? लग्न अरेंज मॅरेज. कुठे? पोहेला. काय करतात मिस्टर? क्राईम ब्रँच रेल्वेमध्ये. रेल्वेमध्ये आहेत? हो. बोलवा ना. बोला. नमस्कार. नमस्कार. रेल्वेत नोकरी करता? हां सर. खूप महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे तुमचं. हां, क्राईम बँकला आहे सध्या. रेल्वेच्या क्राईम बँकमध्ये. बांद्रा युनिटला सध्या. बांद्रा युनिटला. वहिनींचे ते लग्नातले जे फोटो आहेत ते वहिनी चिडलेले आहेत का हो? कारण त्याचं म्हणजे कसं त्या वेळेला लहान वयात म्हणजे ते लग्न झालेलं म्हणजे. आणि हे कसं त्यांचं आर्थिक परिस्थिती एवढी खास नव्हती अशी त्यावेळेला. त्यामुळे त्यांनी 2 बहिणीचं एकत्र लग्न केलं. हो. हां. काय झालं एका मंडपामध्ये. त्यामुळे पुऱ्या याच्यामध्ये म्हणा बघाल तुम्ही त्याची मार्केट मध्ये सगळी बघते अशी. पुरा अल्बम तसा. का वहिनी? नाही, काय नाही झालेलं. माझा तेव्हा फेसच तसा होता. चिडका? हो, तेव्हा होता. तुम्ही कसं काय पसंत केलं? त्यांना आमच्या आत्यांनी, म्हणजे सासूबाई, म्हणजे माझ्या सासूबाईंनी पसंत केलं. आणि लग्न करायचं नव्हतं लवकर नव्हतं म्हणून चिडला होता? हां, म्हणजे एवढंच नव्हतं करायचं, थोडं जरा थांबायचं. तुम्हाला माहिती होतंय असे चिडले आहेत त्या? मी तिला किती असं सांगतोय की अरे यार जरा हे चालू आहे सगळं शूटिंग वगैरे चालू आहे, जरा थोडं स्माईल चेहरा जरा हसरा ठेव. मग तर परत एवढं अशक्य आहे म्हणलं हे स्माईल आणणं परत. मग ते नाहीच. तिचा एकच जो फेस होता तो कंटिन्यू पुऱ्या अल्बममध्ये आहे आणि पुऱ्या शूटिंग. काय होईल इतकं काय चिडला होता? सांगते काय, माझा फेसच तेव्हा तसं होता. आता नाही, आता एकदम चेंज झाले. आता यांच्या संग लग्न झालं ना, एकदम बिंदास झाले. हो, मग परत काढायचे का फोटो? हो, काढायचे ना. मग आता मी करणार आहे ना लग्न आमचं. परत लग्न करणार आहे दोघे? बर्थडे सेलिब्रेट करणार आहे चांगला मोठा, तेव्हा आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करूया. चालेल, मी पण येईन. येणार ना? हां. आता माझा बर्थडे आणि आता यांचा बर्थडे पण आहे. कधी? 11/11 11 तुम्ही? हो, 11 आवडतं मला. तुम्हाला शुभेच्छा आहेत. हो. पण आता दोघांनाही प्रश्न विचारतो. तुमचा जो रेफ्रिजरेटर आहे ना, त्याच्या दरवाजावर प्लास्टिकची किती फळं चिकटवलेली आहेत? लोक आत ठेवतात, तुम्ही वर चिकटवली आहेत. किती आहेत ते वरती चिकटून झाली ती 7 आहेत. बरे किती आहेत? मेन पॉइंट नाही. मेन पॉइंटच राहिला. हो. आणि त्यामुळे बक्षीस गेलं, कारण 8 आहेत. आता वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांना कोणता खेळ खेळायला आवडतो? क्रिकेट खेळतात ते? हो, कधी सुट्टी बिट्टी असले तर कुठे खेळतात? इकडे आहे, इकडे आमच्या इकडे ग्राउंड आहे सर्कल. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं. आता तुम्ही सांगा, वहिनीला कोणता गोड पदार्थ आवडतो? तिला आवडतं खीर. काय झालं वहिनी? मी त्यांना सांगितलेलं, काय विसरले. त्यांना वहिनीला गाजराचा हलवा आवडतो. आठवलं का? त्यांना सगळं सांगितलेलं मी. बरोबर आहे. आणि विसरले, काय त्यामुळे बक्षीस गेलं. आता 100 रुपयाचं बक्षीस आहे. बरोबर वहिनी, आता तुमच्याशी मी गप्पा मारणारा इंग्लिश शब्द वापरायचा नाही. इंग्लिश नाही. हां, मग तुम्हाला आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळणार, कारण तुमचं एकच उत्तर बरोबर आलेलं आहे. कुठे कुठे फिरून आलाय दोघे? महालक्ष्मी हां. आणि चर्चगेट असे फिरायला गेले होते. कधी गेले होते? लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मीला गेलेलो. कसे गेलात? ट्रेननी गेलात. बरं केलं. आणि मग त्यानंतर बरं केलं आम्हाला ट्रेन. ह्यांना उशीर झाला तर कसं काय कळवतात ते तुम्हाला? टेलिफोन करतात. वा, छान. आणि त्याचा टेलिफोनचा आवाज येतो. टेलिफोनच्या आवाजाला काय म्हणतात?
टरंग टरंग काय ते बेल. हा बेल म्हणतात त्याच्यावरती ठेवा बेलाची पानं रोज. चला हे बक्षीस गेलं. पण वहिनी हे पहिलं बक्षीस जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. अभिनंदन. चला लक्ष्मी तर आली घरात. केलॉग्स कॉर्नफ्लेक्स यांच्याकडून ही भेट वस्तू भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. या कोण? सासूबाई. सासूबाई. हां. सुनेवर चिडतात की नाही कधी सासूबाई? नाही कधी नाही चिडत. आणि या ननंद. ननंदबाई तुमचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल तुमच्या? चांगलीच आहे वहिनी. हा वहिनी चांगलीच आहे. म्हणजे काय चांगलं? स्वभावाने चांगली आहे. अच्छा अच्छा बाकी नाही चांगली. नाही ना तसं नाही. बरं वहिनी मला सांगा मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करणार? ते टीव्ही समोर असलं ना मग ते काही ऐकायचं नाही, एकदम भैरे होऊन जातं. मग तुमच्याशी पण नाही नाही बोलत? नाही, किती आवाज द्या काय. एवढं प्रेम टीव्हीवर आहे हो, हो, त्यांचं? खूप. तुमच्यापेक्षा जास्त? हो माझ्यापेक्षा जास्त. सांगा. एकच दिवस भेटतो सुट्टीचा आपला. हां त्या दिवशी आपल्या घरी आराम करणं आणि टी व्ही बघणं ह्या दिवशी दुसरं काय. आणि त्या दिवशी बरोबर ती कधी कधी काम सांगणार. तुम्ही एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? तिला म्हणजे आम्ही चिडवलं की खूप चिडते पटकन ती. चिडतात हा म्हणजे मस्करी आम्ही करतो ना नेहमी. तरी त्यांना ते सिरियसली घेतात. हां खेचले की एकदम सिरियस होते. खेचली तुम्ही कशाला खेचता पण? बरं आता ती गाण्याचे जे शब्द दिलेत ते वाचून दाखवा. नोकर, साखर, डोंगूर, ठाकर, लिंगोबाचा, लिंगोबाचा. म्हणा गाणं. आम्ही ठाकर लिंगोबाचा डोंगर. आम्ही ठाकर ठाकर 10 लिंबूचा डोंगर. आपण 6 5 4 3 2 1 वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. लिंगोबाचा डोंगुरा आभारी गेला असं ते गाणं होतं वहिनी. बरं काही हरकत नाही. पैठणीचा खेळ आहे. आपण बघूया पैठणी कोण जिंकणार. हा वहिनी.